पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे की ज्यामध्ये तुकाराम महाराजांची स्वारी ज्ञान सांगत असताना आम्हाला सांगते की ज्या पद्धतीनं आपण बीज पेरत असतो त्याच पद्धतीनं फळ येत असतात. ह्या अभंगाचा गोषवारा बघत असताना आपल्याला एका महात्म्याचं सत्पुरुषांचं चरित्र त्या निमित्तानं बघायचं आहे की ज्यांची जयंती आपण आज साजरी करत आहोत श्रावण शुद्ध षष्ठीला. त्या संतांचं नाव आहे, त्या स्वामींचं नाव आहे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नुसता मंत्रोच्चार जरी केला तरी आपल्यात असणारी त्रिविध दाप नाहीस होऊ शकतात, नव्याने नाहीशी होतात. हा जो मंत्र ज्यांनी आमच्यासाठी तारक मंत्र करून दिला त्या वासुदेवानंद सरस्वतींची आज जयंती आपण साजरी करणार आहोत. तुकाराम महाराजांचा हा अभंग अत्यंत तंतोतंत त्यांना लागू पडतो, कारण ज्या घराण्यामध्ये अखंडत्वानं दत्त उपासना चालू आहे, दत्तांची परंपरा आहे, त्या घराण्यामध्ये गणेशपंत आणि सौभाग्यवती रमाबाई यांच्या पोटी श्रावण शुद्ध षष्ठीला रविवारी सन 1854 साली यांचा जन्म झाला. संस्कृतीप्रमाणे 12व्या दिवशी पाळणा सजवलेला, फुलं लावलेली आहेत, लगडलेली आहेत फुलं, परिवार जमा झालेला आहे सगळा. बाळाला पाळण्यात घालण्यात आलं आणि आत्याला नाव ठेवलं वासुदेव नाव. दिवसागणित हा वासुदेव वाढत निघालेला. एक एक दिवस जातायत, वर्ष पुढे सरकतायत. यांची प्रगल्भता प्रचंड होती. अभ्यासाचं यांचा आटोकाही भयानक मोठा होता. वयाच्या 8व्या वर्षी शास्त्रानं सांगितलेलं आहे की मौंजी बंधनासाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. त्या पद्धतीनं सन 1862 साली माणगाव मध्ये महाराजांचं मौंजी बंधन करण्यात आलं. पूर्वीचा काळ आहे. मौंजी बंधन झाल्यानंतर त्यांना विद्येसाठी बाहेर पाठवण्यात आलं, विद्या घेण्यासाठी. यांचं अध्ययन सुरू झालं. दिवसागणित अध्ययन करतायत. पण ह्यांना अध्ययन करण्यासाठी सुद्धा गुरु अत्यंत त्याच तन्मयतेनं शिकवणारे विद्यागुरु होते. यांचे स्वतःचे आजोबा हरिभट टेंबे वेदमूर्ती होते. ते स्वतः या आपल्या असलेल्या नातवाला शिकवण्यासाठी समोर बसलेले. त्यांच्या बरोबरीनं वेदमूर्ती तात्या उकिडवे होते. त्यांच्या बरोबरीनं भास्कर भट्ट ओळकर होते. बरं, इथपर्यंत त्यांचा अभ्यास झालेला नाही. वेद तर त्यांनी पारंगत केले. 6 शास्त्र 18 पुराण याचा अभ्यास केला. त्याबरोबरीनं ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला. त्यामध्ये त्यांना साधले गुरुजी विष्णू भटजी यांचं विशेष तत्वानं मार्गदर्शन लाभलेलं होतं. वयाच्या 12व्या वर्षी या महात्म्यांना आपल्या समोरच्या सर्व असलेल्या ज्ञानीजनांच्याकडनं दशग्रंथी ब्राह्मण ही पूर्णतम असणारी पदवी त्यावेळेला लोकांच्याकडनं प्राप्त करून घेतलेली होती. म्हणजे विचार करा की ज्या गोष्टीसाठी मी आत्ताच्या दृष्टीनं बघितलं तर 8वी 9वीतल्या वयामध्ये पूर्ण वेदाचा अभ्यास, पूर्ण सर्व ज्ञानाचा अभ्यास, पूर्ण देहामध्ये रुजवलेलं कार्य वयाच्या फक्त 12व्या वर्षापर्यंत, म्हणजे 8 आणि 4 12 4 वर्षामध्ये या महात्म्यांना हे सगळं पूर्ण केलेलं होतं. पण हे करत असताना नित्य नियमानं आपल्या घराण्यामध्ये चालत आलेली दत्तोपासना या महात्म्याने अखंडत्वानं चालू ठेवलेली होती. बरं, ती इतक्या तन्मयतेनं इतक्या ताकदीनं चालू ठेवलेली होती की ज्या पद्धतीनं नामदेवरायांच्या बरोबर भगवंताची स्वारी बोलायची त्याच पद्धतीनं वासुदेवानंदांच्या बरोबरीनं प्रत्यक्ष दत्त महाराजांची स्वारी त्यांच्या बरोबरीनं बोलत बसायची. एवढं सामर्थ्य या महात्म्यांनी या दत्तभक्तीच्या माध्यमातून दत्त महाराजांच्या बरोबरीनं प्राप्त करून घेतलेलं होतं, आशीर्वादानं प्राप्त करून घेतलेलं होतं. यांचं हे चालू असताना म्हणजे यांचं किती ज्ञान मोठं होतं, प्रगल्भ होतं याचा जर आपण विचार केला तर त्यावेळेचे असणारे शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्रीमद जगद्गुरु सच्चिदानंद शिवाभिमन भारती महास्वामी
ह्यांनी उपस्थितांना टेंबे स्वामींची ओळख करून देताना सांगितलेलं होतं की गुप्त रूपातील भगवान श्रीमद आद्य शंकराचार्य म्हणून ह्यांची ओळख करून दिलेली होती आणि ती ओळख पूर्णत्वानं पूर्णपरेनं साध्य होती असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एवढं प्रगल्भ ज्ञान ह्या महात्म्यांना प्राप्त करून घेतलेलं होतं. वयाच्या 15व्या वर्षी शास्त्रीबुवा ही पदवी प्राप्त करून घेतली. पण मनामध्ये दत्तभक्ती आणि पूर्णत्वानं विरक्तीची भावना चालू असल्यामुळे सुद्धा म्हणा या दत्तभक्तीमध्ये तदाकार होऊन सुद्धा या महात्म्यानं घरच्यांच्यासाठी वयाच्या 21व्या वर्षी शके 1875 मध्ये विवाह केला. बाबाजी पंत गोडे यांच्या कन्येबरोबर अन्नपूर्णांबांच्या बरोबर त्यांनी विवाह केला. लग्नानंतर गायत्री पुरस्चरण केलेलं आहे. नंतर ज्योतिषशास्त्राचा पूर्णतम अभ्यास केलेला आहे. वैयक्तिक साधना वाढीला लावलेली आहे. आणि हे करत असताना एक दिवस त्यांच्या मनामध्ये आलं की आपण काहीतरी करावं, काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेला दत्त महाराजांनी त्यांना आज्ञा दिली की म्हणले तू एक काम कर आणि घरामध्ये तुझ्या माणगावामध्ये दत्त मंदिर स्थापन कर. त्या पद्धतीनं वैशाख शुद्ध पंचमी शके 1883 मध्ये वयाच्या 29व्या वर्षी महाराजांनी दत्त मंदिराची उभारणा केली. तत्पूर्वी सन 1877 मध्ये वडिलांचं छत्र हरपलेलं, विवाह झालेला, हे कार्यही सुरू झालेलं. पण हे कार्य सुरू करत असताना दत्त महाराजांनी आज्ञा दिली की इथं 7 वर्ष तू थांबायचंयस. मंदिर स्थापनेपासून 7 वर्ष तू थांबायचं. त्या पद्धतीनं पौष महिन्याच्या 1889 साली महाराजांनी सहकुटुंब आणि माणगाव सोडलं. ते माणगावाला महाराजांची स्वारी परत आली. तिथनं मजल दर मजल करीत तीर्थयात्रा करायला सुरुवात केलेली. पण मनामध्ये सारखा विकल्प आलेला होता की आपल्याला आता विरक्ती घ्यायची आहे. पण पत्नी बरोबर होती आणि ह्या पद्धतीने निघालेले असताना ह्या तीर्थयात्रेच्या दरम्यान महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झालं. पण ते जे पुत्ररत्न झालं ते जन्मतःच मृत होतं. अत्यंत दुःख स्थिती आहे. कारण शास्त्रानं सांगितलेलं आहे सर्व असलेल्या दुःखाचं वर्णन करता येतं पण पुत्रशोकाचं वर्णन करता येत नाही. पण मुळात हे विरक्त असणारे त्यांनी तोही विषय त्या पद्धतीनं नेला. पण पत्नीचं गंगाखेडमध्ये सन 1891 मध्ये वैशाख वद्य 14 पत्नीचा मृत्यू झाला. महाराजांचे सर्व पाश संपलेले. महाराजांची स्वारी तिथनं निघाली आणि ती आली तडक उज्जैनीला. पण उज्जैनीला जात असताना महाराजांची स्वारी नर्मदेच्या काठी असणाऱ्या मंडलेश्वर गावामध्ये आली. त्या गावामध्ये कैवल्याश्रम नावाचे सत्पुरुष राहत होते. त्यांना यांनी प्रश्न केला की म्हणले महाराज मला दंड दीक्षा देणार का? त्यांनी सांगितलं निश्चितपणाने देतो. पण रात्री स्वप्नामध्ये दत्त महाराजांची स्वारी आली आणि त्यांनी सांगितलं मी तुला उज्जैनीला जायला सांगितलेलं असताना तू इथं दंड का मागतोयस? त्यांनी ती घडलेली हकीकत स्वामींना सांगितली. त्यांनी आज्ञा दिली ज्या पद्धतीनं दत्त महाराजांनी तुला आशीर्वाद दिलेला आहे त्या पद्धतीनं तू कार्य कर. महाराजांची स्वारी तिथनं निघालेली परत उज्जैनीला आली. एका दत्त मंदिरामध्ये महाराजांची स्वारी गेली. तिथं नारायणानंद स्वामींची गाठ पडली. त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की मी द्यायला तयार आहे. पण माझे जे सद्गुरू आहेत परमहंस परिव्राजक आचार्य अनिरुद्धानंद स्वामी महाराज ह्यांनी जर मला आज्ञा दिली तर मी द्यायला तयार आहे. महाराजांची स्वारी त्यांना भेटली. त्यांनी त्यांना आज्ञा दिली नारायण स्वामींना की तुम्ही यांना दंड विधान द्या. त्या पद्धतीने दंड विधान दिलेलं. तसं जर आपण बघायला निघालो तर ह्यांचे आध्यात्मिक मूळ गुरु होते दत्तात्रेय. मोक्ष गुरु होते परमहंस परिव्राजक आचार्य गोविंद स्वामी. दंड गुरु होते परमहंस परिव्राजकाचार्य नारायणानंद स्वामी. ह्यांची जर आपण दंड परंपरा बघितली तर यांची दंड परंपरा परमहंस परिव्राजकाचार्य अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज, अनिरुद्धानंद स्वामी महाराज, नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज आणि नंतर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अशी चालत आलेली अखंडत्वाची परिपूर्ण असलेली ही परंपरा. ह्या परंपरेच्या माध्यमातून त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्येष्ठ शुद्ध 13 पूर्णत्वानं
विधीपूर्वक त्यांनी पत्नीच्या मृत्यूनंतर 14 दिवस झाल्यानंतर विधीपूर्वक संन्यासाश्रमाचं पालन केलं. नवे नवे संन्यास धर्म घेतलेला होता. संन्यास धर्माचे पूर्णतम असलेले नियम महाराजांनी काटेकोर पद्धतीनं पाळलेले होते. संपूर्ण भारतभर पायी प्रवास केलेला दत्त महाराजांनी सांगितलेलं की पूर्णतम पायी प्रवास करायचा. माझ्या ज्ञानाचा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी महाराजांची स्वारी थांबायची त्या त्या ठिकाणी प्रवचन करायची. त्या त्या ठिकाणी दत्तभक्तीचा पूर्णतम असलेला आनंद स्वतः घ्यायची, आलेल्याला समोरच्यांनाही आनंद द्यायची. असं कार्य महाराजांच्या माध्यमातून सुरू झालेलं. संन्यासाचा नियम आहे एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त थांबायचं नाही. त्या पद्धतीने महाराजांची स्वारी 3 दिवस थांबायची. बरं, शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे फक्त भिक्षेवरती महाराजांची स्वारी आपला उदरनिर्वाह करायची. तीही शेवटी महाराजांची स्वारी एका घरामध्ये कोरांनाची भिक्षा मागायची. बरं, ती भिक्षा आणली की असलेल्या पाण्यामध्ये बुचकळावी, ती खुंटीला बांधून ठेवावी झोळीत. त्यातलं पूर्ण पाणी निथळलं की तो गोळा तयार करावा. त्या गोळ्याचे 4 भाग करावेत. एक गोग्रास काढून ठेवावी, एक नदीला द्यावा, एक देवाला नैवेद्य दाखवावा आणि राहिलेला भाग स्वतः भक्षण करावा. आणि गावामध्ये जे कोणी लोक येतील त्यांना सगळ्यांना पंचपक्वान्नाचं जेवण वाढावं, पण स्वतः मात्र या असलेल्या कोरांनाच्या भिक्षेवरती दिवस काढावेत. एवढी कठोर परिश्रमाची साधना महाराजांनी केली. म्हणून दत्त महाराजांनी त्यांच्या मुखातून आमच्या उद्धारासाठी अनेक गोष्टी लिहून घेतल्या, नवे नवे तयार केल्या की ज्या आज आम्ही विचार करायला निघालो तर आमच्या उद्धारासाठी दत्त महाराजांनी त्यांच्या मुखातून करून घेतलेल्या होत्या. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. एवढं ज्ञान अफाट त्यांनी तयार करून ठेवलं. कोणताही विषय घ्या त्यावरती महाराजांचं स्तोत्र आहे. अनेक ग्रंथसंपदा महाराजांनी तयार केलेली आहे. महाराजांचा जर आपण विचार करायला निघालो तर त्यांनी जीवनाचं सार सांगत असताना सांगितलेलं आहे की मनुष्याने मन, बुद्धी, चित्त शुद्ध असावे. मनुष्याची वृत्ती विकारापासून बाजूला असावी. मनुष्यानं शास्त्रनिष्ठ गुरुसेवा याच्या माध्यमातून मोक्षाची साधना करावी. असं प्रगल्भ ज्ञान महाराजांनी आमच्यासाठी समोर लिहून ठेवलं, समोर करून ठेवलं. पण हे कार्य करत असताना महाराजांना अनेक ठिकाणी महाराजांना मानहानीलाही सामोरं जावं लागलं. पण ह्या कशाचाही विचार न करताना महाराजांची स्वारी पुढे निघालेली होती. त्यांनी अनेक गोष्टींचा विचार करत असताना, परामर्श घेत असताना त्यांनी द्विसहस्त्रश्री गुरुचरित्रावरती टीकात्मक ग्रंथ लिहिला माडगावमध्ये, दत्त पुराण लिहिलं, नर्मदा लहरी लिहिली. आणि जी आता अत्यंत महत्वाची गोष्ट चालू आहे की करुणा त्रिपदी ही महाराजांनी 1905 साली नरसी महाराष्ट्रामध्ये लिहिलेली आहे. नरसिका की ज्यामध्ये वर्णन करत असताना महाराज दत्त महाराजांच्या समोर मागणं मागतात, शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. मम चित्ता शमवी आता. मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. असे 3 पद लिहिली की जी पद म्हणायला लागल्यानंतर दत्त महाराजांची स्वारी आमच्यासाठी आमच्या समोर येऊन उभा राहावी एवढं प्रगल्भ ज्ञान त्यांनी आमच्या समोर ठेवलं. अघोरात कष्टात सारखं स्तोत्र आमच्यासाठी ठेवलं. आम्हाला प्रत्येक गोष्टीतनं बाहेर काढण्याची जबाबदारी पूर्णत्वानं या महाराजांनी स्वतःच्या अंगावरती घेतली. आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीचं संबोधन करत, प्रत्येक गोष्ट शिकवत, आम्हाला त्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करून आम्हाला दत्त महाराजांच्या पर्यंत लिहून जाण्याचा, पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जवळपास 450हून अधिक संस्कृत मराठी भाषेमध्ये स्तोत्र संपदा तयार केली, अभंग लिहिले. ह्या पद्धतीनं हे सर्व करत करत या महाराजांची स्वारी पुढे निघालेली. एकंदर महाराजांची 23, कारण शास्त्राप्रमाणे संन्यासाला 2 महिन्याचे चातुर्मास असतात. त्या पद्धतीनं महाराजांनी दत्त आज्ञेनं एकंदर 23 चातुर्मास केलेले आहेत. महाराष्ट्र, उत्तर भारत
आणि गुजरातमध्ये महाराजांचा विशेष संचार होता. त्यामध्ये सुद्धा नर्मदा किनारी नृसिंहवाडीमध्ये महाराजांनी विशेष कार्य केलं. अधिकांशानं स्वामींची स्वारी त्या ठिकाणी राहिलेली होती. जीवनामध्ये अनेक प्रसंग आले, पण त्यामधून महाराजांची स्वारी आपल्यासारख्या वज्रासारख्या कणखर असलेल्या देहातून महाराजांची स्वारी पुढे निघायची. बरं, भारत भ्रमण करत आम्ही 2 दिवस गावाला निघालो तरी आमची बॅग भरलेली असते. पण ह्या महाराजांनी भारत भ्रमण केलं. बरोबर काय इस्टेट होती हो? 2 छाट्या, 2 लंगोट्या आणि 1 कमंडलू, एवढं भलं मोठं साहित्य घेऊन महाराजांची स्वारी निघालेली असायची. पूर्ण भारत भ्रमण केलेलं होतं. उज्जैनी, ब्रह्मावर्त, बद्री, केदार, गंगोत्री, हरिद्वार अशा अनेक ठिकाणी करत शेवटचा 23वा महाराजांनी चातुर्मास गरुडेश्वरला केलेला होता. गरुडेश्वर मध्ये प्रकृती साथ देईना. औषध घ्यायला लोक मागे लागली, औषध घ्यावं म्हणून, पण महाराजांनी सांगितलं तारण करता तोच आहे, बघेल तोच, म्हणून महाराजांनी औषध घेतलं नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर 23 वर्ष अखंडत्वानं दत्त संप्रदायाच्या संवर्धनाचं कार्य महाराजांनी केलं. बरं, संत जिथं असतात त्या ठिकाणी चमत्कार हा होतच असतो. त्या पद्धतीने एक दिवस महाराजांची स्वारी नर्मदेचं स्नान करून आलेली. एक बाई असलेल्या त्या झाडावर असलेल्या काठावरती पाणी भरण्यासाठी आली. झाडाच्या खालच्या बाजूला महाराजांची स्वारी मांडी घालून साधनेला बसलेली. त्या बाईचं सहज लक्ष गेलं तर तिला मांडीवरती 6 महिन्याचं बाळ डाव्या मांडीवरती बसलेलं दिसलं. बघितलं तर प्रत्यक्ष दत्त महाराजांची स्वारी बसलेली होती. ती त्या मुखाकडे बघतीये. ह्या बाईची भावसमाधी लागली ते बघत असताना. थोड्या वेळानंतर महाराजांची साधना समाधी उतरली. त्यांनी बघितलं समोर बाई बघतीये. त्याबरोबर त्यांनी ती डोळे उघडले, मात्र त्याबरोबर ती बाई मूर्छित पडली. महाराजांनी पाणी टाकलं, मूर्छितनं बाहेर काढलं. तिला सांगितलं तू भाग्यवान आहेस, प्रत्यक्ष दत्त महाराजांनी तुला दर्शन दिलेलं आहे, दत्त महाराजांना तू बघितलेलं आहेस, पण म्हणले ही गोष्ट तुझ्यामध्येच मर्यादित ठेव. एवढं सांगून महाराजांची स्वारी तिथनं पुढे निघाली. महाराजांची स्वारी हिमालयामध्ये असेतू हिमालय पायी प्रवास करत होती. त्या ठिकाणी जात असताना महाराजांच्या सांगण्याप्रमाणे, दत्त आज्ञेप्रमाणे एका रस्त्यावरून निघालेली हिमालयातून डोंगरावरून जात असताना एका ठिकाणी महाराजांची स्वारी थांबली. कारण त्या असलेल्या बर्फाच्या तळ्यावरती कंपन सुरुवात झालेली. महाराजांची स्वारी थांबली. थोड्या वेळामध्ये ती कंपन वाढायला लागलेली. कंपन वाढली आणि ती दुभांगली तळ असलेलं, आणि त्या तळामधनं एक साधू पुरुष वर आले. योगी वर आले. त्यांनी स्वामींना प्रणिपात केला. त्याने सांगितलं की आम्ही अनेक वर्ष या असलेल्या अगम्य अशा ठिकाणी तपस्या करतोय. सृष्टीमध्ये होणारे बदल आणि शक्तीची उलाढाल आम्हाला ज्ञात आहे, आम्हाला कळती. म्हणले कलियुगामध्ये आपण अवतारी स्वरूप म्हणून वासुदेवानंद सरस्वती ह्या नावानं आसेतू हिमालय लोकोद्धारार्थ यतिरूपात संचार करत आहात, हे आम्हाला अंतर्ज्ञानानं कळलेलं आहे. अशा असलेल्या सत्पुरुषाचं चिन्मय मूर्तीचं दर्शन आम्हाला झालं, हे आमच्या जीवनाचं तपश्चरणेचं फळ आहे, असं म्हणून त्यांनी परत एकदा स्वामींना प्रणिपात केला. स्वामींनी नारायण म्हणून आशीर्वाद दिला. परत महाराजांची स्वामींची यतींची स्वारी आत गेली आणि अंतर्धान पावलं. किती महाराजांची तपस्या होती. दत्त महाराजांचा प्रत्यक्ष अवतार म्हणलं तर वावगं ठरणार नाही, एवढं सामर्थ्य महाराजांनी या वयामध्ये प्राप्त केलेलं. नर्मदा मातेला सुद्धा अशी इच्छा होती की आपल्या ठिकाणी ह्या महाराजांनी येऊन राहावं, पण महाराजांची स्वारी दृष्टांत देऊनही तयार होईना. शेवटी तिनं विचार केला काहीतरी करायला पाहिजे. त्या पद्धतीनं एक दिवस एका ब्राह्मणाला दृष्टांत दिला, तुला कोड जे आहे ते कोड जर जावं असं वाटत असेल तर तू म्हणले वासुदेवानंद सरस्वतींच्या चरणाचं तीर्थप्राशन कर. हा महात्मा त्यांच्याकडे आलेला. बरेच दिवस प्रयत्न करतोय पण ते तीर्थ काही मिळेना. एक दिवस महाराजांची स्वारी उकिडली, बसलेली, पाय मागे ठेवलेले आणि लिखाणासाठी बसलेली. लिहितीये. ह्यानं विचार केला योग्य मुहूर्त आहे, म्हणून त्यांनी त्या असलेल्या पायावरती पाणी घातलं. त्या पाण्याचं तीर्थ प्राशन केलं. महाराजांनी विचारलं काय चाललंय. त्यांनी घडलेला सगळा इतिहास दृष्टांत सांगितला. त्याबरोबर महाराजांचं मन विचलित झालं. महाराजांची स्वारी तिथनं तडक उठली. गंगेला स्नान केलेलं, पण तरीही महाराजांचं चित्त काही शांत होईना. महाराजांची स्वारी तिथनं निघाली.
आणि त्यावेळेला त्यांना दृष्टांत झाला स्वप्नामध्ये. एक चांडाळीन सांगायला आली आणि तिने सांगितलं की एक काम कर म्हणले, तुझ्या अंगावरती हे जे कोड उठलं, कारण रात्री महाराजांच्या दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर अंगावरती कोड उठलेलं, म्हणजे जर तुझं अयोग्य माणसानं तुझ्या चरणाचं तीर्थप्राशन केलेलं आहे म्हणून त्याचा रोग जाऊन तुझ्याकडे आलेला आहे. हा जर बाजूला व्हावा असं वाटत असेल तर म्हणले तू नर्मदेच्या काठीचा नर्मदेचं 3 दिवस स्नान कर, म्हणजे हा तुझा रोग बरा होईल. त्या पद्धतीने महाराजांनी आज्ञा घेतली दत्त महाराजांची आणि महाराजांची स्वारी परत नर्मदेला आली. 3 दिवस त्या पद्धतीने महाराजांनी साधना केली. 3 दिवस 3 दिवस मुक्काम केला, 3 दिवस स्नान केलं आणि नर्मदा मातेची इच्छा ही पूर्ण केली. बरेच दृष्टांत आहेत, बरेच सगळे गोष्टी आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये हे सांगणं अत्यंत अवघड आहे. महाराजांची पंचपदी आहे, महाराजांची ग्रंथसंपदा आहे, आमच्यासाठी अनेक लिहून ठेवलं. आमच्यासाठी मूळ महाराजांनी काय केलं असेल तर आम्हाला तारक मंत्र दिलेला आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, की ज्या मंत्राचा उच्चारण केला असताना पूर्णतम असलेलं ज्ञान आम्हाला प्राप्त होऊ शकतं. असं पूर्णतम असलेला योग्य गोष्ट आम्हाला त्यांनी देऊ केलेली. ह्या सर्वांचा मुकुटमणी असलेले हे दत्त संप्रदायातला मुकुटमणी दत्तात्रयांचा 16 अवतार आपण जर म्हणलं तर इसवी सन 1914 साली अमावस्येची रात्र होती. त्या रात्री दत्त महाराजांच्या समोर उत्तराभिमुख बसत महाराजांची स्वारी त्या ठिकाणी आपला अवतार कार्य पूर्ण करत कैवल्य पदास गेली. त्यानंतर त्यांचा देह नर्मदेच्या प्रवाहामध्ये प्रवाहित करण्यात आला आणि अशा पद्धतीने त्यांनी पूर्णतम आपल्या जीवनाची सार्थकता आमच्यासाठी करून ठेवली. त्यांनी त्यांच्यासाठी नव्हे, आमच्या उद्धारासाठी महाराजांनी हे सर्व करून ठेवलं आणि सगळं करत आपली जीवनाची कार्य, आपलं जीवन भगवंताला समर्पित केलं. की ज्या महात्म्यानं गुरुपदेश, दारिद्र्य निवारण, संतान प्राप्ती अशा अनेक गोष्टींची स्तोत्र रूपानं सोपी साधना आम्हाला सांगितली, अशा महात्म्याची आज जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांची अल्पशी सेवा, वाङ्मयीन सेवा करण्याची सुसंधी महाराजांच्याच आशीर्वादानं प्राप्त झाली. की जी काही वेडे वाकडे गाईन परी तुझाच म्हणवीन, अशी असणारी वेडी वाकडी 4 शब्दांची सेवा, वाकसेवा महाराजांच्याच चरणी समर्पित करूया आणि महाराजांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेऊ. की अशीच उत्तरोत्तर साधना महाराजांच्या आशीर्वादानं प्राप्त होवो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि ह्या ठिकाणी थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.